बुधवारच्या बायबल स्टडीमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। सन्माननीय डॉक्टर रेव्हरंडजी जय कृपाळक साहेब आपल्यासाठी हे अध्ययन घेऊन आलेले असताना आज योहानाच्या दुसऱ्या पत्रावरती आपण अध्ययन करणार आहोत। हा अभ्यास देवबाप आशीर्वादित करो। आपण प्रार्थनापूर्वक अध्ययनाला सुरुवात करू। आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, पुन्हा एक वार तुझी कृपा, दया आणि अनुग्रह आम्ही मागतो व पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागतो, कारण की हा अध्यास आम्हाला समजून येण्यासाठी प्रभू तू आमच्या सर्व विचारांना एकत्र करावस। बोलण्यासाठी पाळक साहेबांना तुझी शक्ती, बळ आणि कृपा दे। वाचचं होणारं अध्ययन प्रभू तू आशीर्वादित कर। येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक, आमेन। एसी चर्च नंदुरबारच्या वतीने हे अध्ययन होत आहे। प्रभुदेव बाप आपणाला या अभ्यासाच्या द्वारे आशीर्वादित करो। मी सगळ्यांच्या उपस्थितीत डॉक्टर रेव्हरंडजी जय कृपाळक साहेबांचं स्वागत करतो आणि अध्ययनासाठी पुढील वेळ त्यांच्या हाती मी देतो। आजच्या सकाळी सर्व जमलेले आणि ऑनलाईन असलेले सर्व सेवक वर्ग, नेते मंडळांचे पुढारी आणि सन्मित्र भाऊ आणि बहिणी, परमेश्वर त्याची कृपा आपल्याला देवो। एसी चर्च नंदुरबार तर्फे चालविण्यात येणाऱ्या मंडळी केंद्रित ईश्वर विज्ञान शाखा जी आहे ती काय आहे हे समजल्याशिवाय आम्ही जे काही करत आहोत ते पुष्कळांना समजत नाही किंवा समजणार नाही। प्रत्येक मंडळी ही सिद्धांत, पवित्र शास्त्र आणि त्यानंतर ईश्वर विज्ञान यामध्ये पारंगत बनली पाहिजे, कारण अध्ययन करणं हे केवळ ज्ञान संपादनासाठी नाही आहे, हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये उपयोगी करण्यासाठी पण आहे। हा अभ्यास या प्रकारे मंडळी केंद्रित म्हणजे CBTE चर्च बेस्ड थिओलॉजिकल एज्युकेशन का आपण स्वीकारलं, त्याचं प्रमुख कारण म्हणजे हजारात एखादा किंवा एखादी स्त्री किंवा पुरुष पवित्र शास्त्र, ईश्वर विज्ञान शाळांमध्ये जातात। ज्या शाळांमध्ये जातात त्या शाळांचा उद्देश त्यांना समजत नाही किंवा कोणी सांगत नाही। जसं की उदाहरणार्थ मी फक्त घेत आहे महाराष्ट्र बायबल कॉलेज। असा प्रश्न जर केला, हे कॉलेज काय आहे, कशा संबंधी आहे, नैसर्गिक उत्तर आहे बायबल संदर्भात। पण तिथे जर ईश्वर विज्ञान तुम्ही शिकून राहिलात आणि म्हणतात हे बायबल कॉलेज आहे, तर चुकताय। तसंच जसं YCLT यवतमाळ लीडरशिप ट्रेनिंग सेंटर हे जे आहे हे प्रेषण कार्य किंवा मिशनरी कार्य कसं करावं, मंडळीचा सहभाग कसा असावा याबद्दल आहे। पण तिथे जर तुम्ही फक्त थिओलॉजी शिकवत आहे किंवा धर्मसिद्धांत शिकवत आहे तर त्यांचा उद्देश चुकणार आहे। तोच प्रश्न आपण त्यांना केला की हे शिक्षण कोणत्या विषयासाठी आहे, तर त्यांचं उत्तर यायला पाहिजे प्रेषण कार्यासंदर्भात। डिप्लोमा डिग्री कशा संदर्भात देण्यात येत आहे, प्रेषण कार्यासंदर्भात। परंतु आपण बघतो की सगळी मिसळ झालेली आहे। काही कारणं त्याची असू शकतात, एक चालक कसे असतात त्यावर ते आहे, आणि उपलब्धी म्हणजे शिकवणारे शिक्षक लागतात, ते किती प्रशिक्षित आहेत यावर सुद्धा अवलंबून राहतं। किती अभ्यास करतात, किती ते लक्ष देतात, आजूबाजूला त्यांना काय दिसतं, आणि देवाने दिलेल्या या आज्ञा, नियम किंवा विषय यांना ते कसं सादर करतात। त्यानंतर तो विद्यार्थी शिकून घेतल्यानंतर आपल्या जीवनाला आणि आपल्या सेवेला कसं लागू करेल, त्याला जमेल का, मंडळीला उपयोगी होईल का। जर एखादा बायबल कॉलेज आहे की ज्यांचा उद्देश होता पाळक सुवार्तिक तयार करणे, तर त्यांनी त्याच्यावरच लक्ष द्यायला पाहिजे होतं। त्यांना थिओलॉजी कशाला पाहिजे, त्यांना सिद्धांत पाहिजे। कोणते सिद्धांत पाहिजे, पवित्र शास्त्र आधारित, कारण त्यांना मंडळी चालवायची आहे। मंडळीचं नेतृत्व, मंडळीचे गट करणे, त्यांना शिकविणे, त्या संदर्भात अभ्यासक्रम निर्माण करणे, आणणे, मंडळीची आर्थिक उन्नती,
त्यांची प्रगती, गरिबी असे अनेक विषय आहेत. त्या संदर्भात त्यांना आपण प्रशिक्षित करायला पाहिजे. आणि पाळक सुवार्तिकांची उपयोगिता कमी का होते, त्यांचं कौशल्य का वाढत नाही किंवा का ते वाढू शकत नाही, त्याचं प्रमुख कारण हे आहे की हा प्रश्न प्रवेश घेताना आपणच करायचा आहे. मी कोणत्या विषयासंदर्भात पारंगत होऊ इच्छितो. आता मी स्वतःची बढाई मारत नाही, परंतु मी स्वतः सांगतो तुम्हाला, हे मी ठरवून शिकलो आणि आजही मी त्याच्या बाहेर जात नाही की मी काय शिकलो, मला काय शिकवायचं आहे, माझं ध्येय काय आहे. मंडळी त्याच्यामध्ये आलेली आहे, माझं काम मंडळी अधिक प्रेषण कार्य दोन्ही आहे. तर मग माझं पाचारण यासाठी आहे. तर मी त्यामध्ये सतत राहिलं पाहिजे. कोणत्या अडचणी निर्माण होतात, लोक कंटाळतात, मग म्हणतात बदली करा, एवढ्याशिवाय काही पर्याय नसतो. ते म्हणतात हे काय सांगतात आम्हाला कळतच नाही. कारण काय आहे, तुम्ही जेव्हा सिद्धांत शिकवतात तो त्यांना विचारला तर येतच नाही, पण थिओलॉजी विचारली तर ते म्हणतात देव त्रैक्य आहे आम्हाला माहीत आहे, पण सिद्धांत नाही माहिती, देव कोण आहे माहीत नाही. म्हणजे ज्ञान आणि जाणीव, ज्याला आत्मज्ञान म्हणतो, ह्याच्यामध्ये फरक आहे. म्हणून पवित्र शास्त्राचं अध्ययन आपण मंडळीमध्ये का चालवत आहोत, त्याचं प्रमुख कारण हे की केवळ आपण ज्ञान संपादन करू नये, तर आपल्याला त्याची जाणीव व्हावी की हे काय आहे, यामध्ये नेमकं काय शिकवलेलं आहे. मोठे विषय पुढे आहेत जेव्हा आपण पौलाची पत्रे घेऊ, कारण गट गट करत आहे मी की आता आपण योहान पूर्ण करू, प्रगटीकरणाला बघू, कारण वेळ लागेल, 4-5 तास कमीत कमी हवे, बघू त्याला कसं ॲडजस्ट करायचं, की मग पौलाची पत्रे सुरू करावी. ती करण्यापूर्वी प्रेषितांची कृत्ये, त्याचा थोडक्यामध्ये इतिहास गोषवारा द्यावा. थोडा मी विचार करते की कसं करता येईल. परंतु सध्या आपण 1, 2, 3 ही पत्रे आहेत, ती त्याची पार्श्वभूमी थोडक्यामध्ये समजून घ्या आणि त्यानुसार आपल्या मंडळीमध्ये काय गरज असेल तर त्या विषयानुरूप, समजा सिद्धांताचा विषय आला की येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे, विश्वास हा सिद्धांताचा भाग झाला, येशू ख्रिस्त सिद्धांताचा भाग झाला. येशू ख्रिस्त कोणत्या सिद्धांतामध्ये मोडतो, इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला, ख्रिस्टोलॉजी, सिद्धांतामध्ये आलं ते. मग त्याला थिओलॉजी पण आली, कारण लॉगी असा शब्द आला की त्याचा अर्थ आहे विज्ञान, ख्रिस्त विषयक विज्ञान. विज्ञान आलं की मग त्याच्या शाखा आला, त्याच्या पायऱ्या आल्या, त्याच्या तपासणीच्या काही पायऱ्या असतात, त्याला आपण प्रयोगशाळा म्हणतो, लॅबोरेटरी वर्क असतं. तर ते वेगळं वेगळं त्याचं क्षेत्र बदलत जातं. प्रीती कशामध्ये मोडतं, देवाची प्रीती, प्रीती हे देवाच्या सिद्धांतामध्ये मोडतं, परंतु देवाचा स्वभाव, द नेचर ऑफ गॉड, यामध्ये ते मोडतं. म्हणजे तुम्हाला देवाची प्रीती म्हणताना सर्वप्रथम मोठं चित्र लक्षात घ्यावं लागेल की आपण कशाबद्दल बोलत आहोत. देव, कोणता देव, एकच सनातन अनंत अमर असणारा, सदैव प्रकाशात राहणारा, सर्व सत्ताधीश, सर्व ज्ञानी, सर्वव्यापी असा जो तो आत्मा, जो माणसापासून फार दूर आहे. जरी आपण म्हणतो परमेश्वर येथे आहे, बरोबर आहे, तर तो सर्वव्यापी आहे, परंतु परमेश्वराजवळ पोहोचता येतं का माणसाला, नाही जाता येत. कारण ट्रान्ससेंडेन्स म्हणतात त्याला मग सिद्धांतामध्ये, की तो इतका अगम्य आहे, इतका दूर आहे, मनुष्य त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग बायबल काय शिकवतं आपल्याला, उलट, जेव्हा मनुष्य देवापर्यंत पोहोचू शकला नाही, तेव्हा देवाने ठरवलं की आपण माणसाकडे जाऊ. ह्या अशा प्रकारे ख्रिस्टॉलॉजी येते. मग तो आला देवाचा स्वभाव, प्रेम. प्रेम म्हणजे काय, त्याग करणे, भेटण्यास जाणे, वाचवण्यास धाव घेणे वगैरे वगैरे आपण विवरण देतो. म्हणजे असं आपल्याला नीट नेमकं विचार करून प्रवचन तयार करायला पाहिजे किंवा सांगता आलं पाहिजे, शिकवता आलं पाहिजे. एवढंच आहे की ह्याला एक शिस्त लागते. ती शिस्त म्हणजे पहिले तुम्हाला हा फरक लक्षात घेता आला पाहिजे. मी काय बोलत आहे, इतिहास आहे, मग इतिहासामध्ये सिद्धांत येत नाही, पण तुम्ही जर जोडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ती कला हवी की
मोशेच्या काळात असं झालं आणि नवीन करार शिकवतं. मग हा पूल जो तयार होतो याला काय म्हणतात? ऐतिहासिक अवलोकन. म्हणजे तुम्ही मोशेपासून ख्रिस्ताकडे येऊन परत मोशेकडे जायला पाहिजे. ख्रिस्ताकडे थांबला की तुमचा प्रवास अपूर्ण आहे. त्याला ऐतिहासिक अवलोकन आपण म्हणतो. तो सिद्धांत नाहीये, तो वेगळाच विषय अजून आहे. इतिहासात काय घडलं, देवाने काय केलं, देवाने काय प्रगट केलं आणि आज काय सांगतो, आणि मोशे त्याबद्दल त्यापूर्वी काय बोलला. जसं काल आपण बघितलं की मोशेच्या परंपरेमध्ये जे ग्रंथपंचक आहे दशांशाबद्दल मोशे बोलला. पण मोशे बोलला म्हणजे उत्पत्तीत पण दशांश आहे. मी ते तुम्हाला सांगितलं नाही. अब्राहमाने मल्कीसदेकाला दशमांश दिला, म्हणजे नियमशास्त्र अस्तित्वात येण्यापूर्वी दिला. पण मी त्याच्याबद्दल बोलत नव्हतो. मी म्हटलं होतं परंपरा म्हणजे एक घटना घडली, ती देवाने प्रदर्शित केलेली सत्य घटना होती. ती माणसाने वापरण्यास सुरुवात केल्यानंतर मोशे नंतर पुढे दाविदानंतर मंदिराची स्थापना, त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त ते पौल ते लूक, ती परंपरा चालत आली देण्याबद्दल. आता परंपरा जिवंत असल्यामुळे विवरण सापडत नाही. लक्षात घ्या काय बोललो मी. एखादी परंपरा जी जिवंत असते तिचं सहसा लेखन होत नाही. मग आपण शोधायला प्रयत्न करतो की हे कुठे सांगितलं, कोणी सांगितलं, कशाला सांगितलं. तुम्हाला का आढळत नाही? तुम्ही इंटरनेट शोधा, काही पण शोधा, नाही सापडणार तुम्हाला. कारण ती परंपरा जिवंत आहे, अस्तित्वात आहे. म्हणून जेव्हा ती परंपरा संपेल त्यावेळेला लिहिलं जाईल, तो इतिहास बनेल. पण तो बायबल नुसता इतिहास नाहीये. बायबल देवाचं जिवंत वचन आहे. म्हणून ते परंपरेनुसार आपल्यापर्यंत 2000 वर्षांनी येथपर्यंत आलेलं आहे. त्यामुळे ती परंपरा जिवंत असून चालू आहे. त्यामुळे न देणाऱ्यांना कोणताही आक्षेप घेण्याची आवश्यकता नाही. ही परंपरा जेव्हा संपेल तुमचं लिखाण होऊन जाईल इतिहासामध्ये, मग तुम्ही काय करायचं ते करा, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आज योहानाच्या पत्रामध्ये काही गोष्टी मी तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्ही फक्त व्यवस्थित ऐका. मी सांगेल काही हळूवार, तर तुम्हाला नोंद घेता आली विशिष्ट असेल तर नोंद घ्या. कालचा प्रतिसाद खूप छान होता आणि आवडला मला. काही वाक्य पाळक लोकांनी मला सांगितले, आनंद वाटतो मला. आणि शिक्षण तेच असतं की जे सर्वसामान्य ऐकणाऱ्यांना माहीत नाही त्याची माहिती करून देणे. पण ही पद्धत जी आहे त्याला काय म्हणतात? ज्ञात ते अज्ञात, फ्रॉम नोन टू अननोन. आणि ही मेथड फ्रँकलिन इन्स्टिट्यूटमध्ये मी अनेकदा आपल्याला शिकवली. अर्थविवरणाचे नियम हे जे पुस्तक होतं त्यामध्ये इंडक्टिव्ह बायबल स्टडी होती. त्याचे 3 मूळ अक्षर मी सांगितले होते, OIA, ऑब्झर्वेशन, इंटरप्रिटेशन, अप्लिकेशन. मग जेव्हा तुम्ही त्या पद्धतीला धरून पवित्र शास्त्र वाचता तर तुम्हाला समजतं की अरे हां असं आहे का. तर याची ही कला सुद्धा आहे, व्याकरण कला पण आहे. तुम्हाला समजलं पाहिजे. बघा काय अडचण आहे पुष्कळदा. आम्ही मराठी बोलतो किंवा वाचतो म्हणून मराठीचं साहित्य आम्हाला समजतं असा गैरसमज होतो. साहित्याची परिभाषा ही ग्रॅज्युएट लेवलला, पोस्ट ग्रॅज्युएट लेवललाच होते तुम्हाला, की साहित्य म्हणजे काय, किती प्रकार आहेत, कसे असतात, त्याचे नियम काय आहेत. हे 12वी पर्यंत जवळजवळ नसतं. ते प्रायमरी ग्रामर म्हणतो आपण त्याला, प्राथमिक व्याकरण असतं. म्हणून अशा मी नेहमी अनेकदा सांगितलं, जे शिक्षक शाळांमध्ये शिकवतात त्यांना विचारा. ह्या व्याकरणाच्या गोष्टी तुम्हाला पटक्यात सांगून देतील आणि तुमचं ज्ञान वाढल्यामुळे तुम्ही इतरांना ते द्याल. तर ती गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. यामध्ये मी काही परिच्छेद टाळून देतो, परंतु छोटीशी परत एक परंपरा. आज आपण योहानाचे 2 पत्र याकडे लक्ष देत आहोत आणि त्याची प्रस्तावना मी केली होती अगोदरच, की याकोब आणि योहाने भाऊ होते, जब्दीचे पुत्र होते. त्यांना बोअनर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र असे म्हणत असत.
आणि त्यांनी एकदा शंभरोनी लोकांवर आकाशातून अग्नी पडावा अशी येशू ख्रिस्ताला विनंती केली. या योहान आणि याकोब या दोन बंधूपैकी एकाचा हेरोदाने शिरच्छेद केला. प्रेषितांच्या कृत्यांच्या 12व्या अध्यायात आपण वाचतो. परंतु हा योहान जो वाचला तो दीर्घायुष्य ठरला आणि इफिसच्या परिसरातला महामंडलाधिकारी झाला. म्हणजे बिशप म्हणजे महामंडलाधिकारी, महामंडळाचा अधिकारी तो झाला. त्याच्या हाताखाली काही प्रांत होते, त्यापैकी 11 प्रांत इफिसच्या किंवा लाउदिकियाच्या आजूबाजूच्या क्षेत्रातले होते. त्या 11 प्रांतांवर तो करत होता. परंतु तिमोथेचा मित्र तीतस हा बेटावर असल्यामुळे तेथपर्यंत योहानाला जाता येत नव्हतं. त्या तीतसच्या अखत्यारीत त्याच्या हाताखाली किमान 20 ते 30 शहरांच्या मंडळ्या होत्या. आणि मग त्याला लोकांनी क्रेताचा बिशप म्हणजे महामंडलाधिकारी नेमलं आणि तो मग त्या मंडळांचं संचालन करू लागला. मंडळीच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त आयुष्य योहानानंतर तिमोथेय आणि त्यापेक्षा जास्त आयुष्य तीताला मिळालं. तीत विद्वान होता हे विसरू नका. बऱ्याचदा प्रेषितांच्या कृत्यामध्ये पेत्र आणि योहान प्रार्थनेला जातात. त्या परिच्छेदांमध्ये एक वाक्यप्रयोग लोक वाचतात. हे लोक अडाणी, हे कुठे शिकले है ना. अरे पण देवज्ञान वेगळी गोष्ट आहे, नंतर स्वाध्यान वेगळी गोष्ट आहे, अनुभव वेगळी गोष्ट आहे. त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला ख्रिस्त, प्रत्यक्ष ऐकलेलं शिक्षण हे कोणाला त्या 12 जणांशिवाय कोणाला मिळालं का? नाही मिळालं. नंतर 120 लोकांना 40 दिवस येशूने परत शिकवला. म्हणजे किमान 120 लोक होते ज्यांना येशू ख्रिस्ताने पुनरुत्थाना अगोदर पुनरुत्थानानंतर शिकवलं होतं. मग हे प्रत्यक्षदर्शी जे होते याच्यामध्ये काही लोक पेंटेकॉस्टच्या दिवशी हजर होते जेव्हा पवित्र आत्म्याचं अवतरण झालं. त्यापैकी क्रेताकडचे अरबस्थानापर्यंतचे लोक तिथे हजर होते. 16 देशांमधले कमीत कमी किंवा 16 प्रसिद्ध देशांमधले. मग आता ही येशू ख्रिस्ताची बातमी म्हणजे पेत्राच्या प्रचारावरून या लोकांना पण गेली ना. परंतु पौलाचं परिवर्तन येशू ख्रिस्तानंतर म्हणजे स्वर्गारोहणानंतर 5 वर्षात झालं. इसवी सन 35 मध्ये साधारणपणे तो परिवर्तन पावला. तो 30 वर्षापेक्षा जास्त वयाचा असावा. मग तेथून तो पहिले शिक्षण घेतो. कुठे गेला तो? 3 वर्ष अरबस्थानामध्ये गेला. शास्त्रज्ञ म्हणतात अरबस्थानामध्ये यहुद्यांची वस्ती होती. त्या गावी एका मोठ्या नदी किनारी त्यांच्या त्या मठांमध्ये किंवा त्यांच्या सिनेगॉगमध्ये पौल गेला, राहिला. तेथून प्रवास करत तो एकांतवासामध्ये देव त्याच्याशी बोलत राहिला. आणि मग तो शोधण्यासाठी काही लोक गेले तेव्हा तो त्यांना त्यांच्या तार्समध्ये सापडला. आणि 3 वर्षांनी त्याला म्हणजे आपल्या प्रेषितांनी भेट घडवून आणून त्याची ओळख करून घेतली. आणि मग तेथून मग आता आपल्या सेवेला प्रारंभ करतो. परंतु योहानाबद्दल आपण तेथे काही वाचत नाही नंतर, कारण योहान तिकडे बंदिवासामध्ये गेलेला होता. म्हणून योहानाला समजून घेताना ही पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल की ज्या मंडळांची स्थापना झाली होती त्या मंडळांच्या स्थापनेमध्ये मुख्य हात कोणाचा होता? पौलाचा होता, पौलाच्या टोळीचा होता. त्यांनी त्यातल्या मंडळांना स्थापित केलं होतं आणि 3 भेटी दिल्या होत्या. 4थ्या भेटीतही काही पत्रे आली आणि रोममध्ये त्याला बंदिवास आल्यानंतर शिरच्छेद झाला 68 सालाच्या दरम्यान, असं आपण वाचतो. म्हणून योहान हा दीर्घायुषी जरी झाला तरी लक्षात घ्या त्याच्या सोबतीचे 2 शिष्यांचे शिष्य आता तिमोथी आणि तीतस कोण आहे? शिष्यांचे शिष्य म्हणजे प्रेषितांचे शिष्य. कारण प्रेषितांनी त्यांना शिकवलं सरळ सरळ. म्हणून त्यांची पत्रे आपण जेव्हा वाचतो तर ती
त्या गरजेनुसार मंडळीला लिहिलेली पत्रे आहेत, विशेषतः सैद्धांतिक पत्रे आहेत. म्हणून ही जी जडणघडण आहे ती बघताना आपल्याला कालगणना लक्षात ठेवावी लागेल. जर त्याच्यामध्ये चूक होते तर त्याचे परिणाम म्हणजे असे किंवा कारण असं, तुम्ही वेबसाईट किंवा इंटरनेट वापरता तेव्हा तुम्ही कोणाची वापरता, इव्हँजेलिकल प्रोटेस्टंट मतप्रणालीची वापरता किंवा कॅथोलिक लोकांची वापरता की स्वतंत्र विचार करणाऱ्यांची वापरता किंवा खोट्या शिक्षकांची वापरता. कारण जे शिक्षण तेथून तुम्ही उचलता ते जर सैद्धांतिक शिक्षणानुसार, कालगणनेनुसार, प्रमाणित ग्रंथसंपदेनुसार नसेल तर तुम्ही चुकीचं शोधलाय. घाई गडबडीत म्हणा, न समजल्यामुळे म्हणा, काहीतरी गडबड झाली आहे. की सर्व जग मान्य करतं की पौल 68च्या दरम्यान मारला गेला, पण तुमची कालगणना जर चुकत आहे तर तो पण सिद्धांत अस्तित्वात आहे. त्याला डिट्रो पौल असं म्हणतात. पौल खऱ्या अर्थाने मेला नाही असं ते म्हणतात. तो येरुशलेमच्या विध्वंसानंतर मेल्यावर त्याने पत्र लिहिली किंवा त्याच्या नावाने दुसऱ्यांनी पत्र लिहिले. त्याला दुसरा पौल म्हणतात. जसा दुसरा यशाया म्हणतात तसा दुसरा पौल. मग तुमची कालगणना येरुशलेमच्या विध्वंसा अगोदर आहे का, तर ती प्रमाणित यहुदी ग्रंथसंपदा जी आहे त्यावरून घेतलेली आहे. परंतु नंतरच्या जर तारखा आल्या किंवा साल आले तर तुमची काहीतरी गडबड झालेली आहे. घाबरू नका, दुरुस्ती करायला शिका. पुढच्या वेळेला सांगा की प्रमाणित ग्रंथसंपदेप्रमाणे कालगणना थोडीशी माझी चुकली, मला क्षमा करा, मी दुरुस्त करत आहे, तुम्ही पण करू घ्या. चांगली गोष्ट आहे, काही चुकीचं नाही ते. पण आपण जर अज्ञान आपलं पण लपून ठेवलं तर मंडळीचे 100-200 लोक पण तेच लपून ठेवतील. आणि मग जर आम्ही सांगू किंवा तुम्ही परत सांगाल तो 68 मेला, ते म्हणते तुम्ही तर 70 सांगितलं. म्हणजे मग ती जी दुरुस्ती असते तिला वेळ लागतो. म्हणून योहानाचं पत्र छोटंसं आहे, पण त्याच्या वयाला बघताना आपण पाहतो की साधारणपणे त्याला त्याचं पाचारण झालं होतं सन 25 येशू ख्रिस्त मारण्या अगोदर ह्यातलं पाचारण करण्यात आलं योहानाला. तर तो 100 मेला असं गृहीत धरलं तर प्रचंड कालखंड त्याने घालवला ना, सुमारे 70-75 वर्ष. कल्पना करा, एक वयोवृद्ध माणूस येशूचा शिष्य 75 वर्षाचा कालखंड मंडळ्यांच्या रक्षणासाठी वापरतो, लिखाणासाठी वापरतो. काय कमाल आहे या माणसाची. म्हणून ती एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. सोबत आपल्याला त्याच्या ह्या लिखाणामध्ये काही मी तुम्हाला संदर्भ दिले. मंडळीचे पितामह, चर्च फादर्स, तुम्ही लिहून घ्या हा शब्द, मंडळीचे पितामह, मंडळीचे पितामह, कंसामध्ये हवं तर चर्च फादर्स. शिष्यांचे जे शिष्य झाले त्यांची जी लिखाणं अस्तित्वात आली, ते जे वडील होते त्यांच्याबद्दल हा शब्द प्रयोग आहे. म्हणजे जसं योहानाचा शिष्य किंवा जर पाहिलं कोण होता ते, तर पॉलिकार्प हा स्मुर्नाचा बिशप होता. हा कोणाचा शिष्य होता? योहानाचा, प्रेषित योहानाचा. मग पॉलिकार्प कोण आहे? मग आता मंडळीचा पितामह. असे अनेक झालेले आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला पहिल्या पानावर खुलासा दिलेला आहे. मग ह्या परंपरेमध्ये आल्यानंतर आपल्याला जे समदर्शी शुभवर्तमान आणि योहानाचं शुभवर्तमान याबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती हवी आहे तर तुम्ही एक नाव लिहून घ्या, क्लेमेंट ऑफ अलेक्झांद्रिया. हा पितामह हा एक विद्वान माणूस आहे, अलेक्झांद्रियाचा आहे. क्लेमेंट ऑफ अलेक्झांद्रिया. इसवी सन 200च्या दरम्यान हा झाला आणि त्याने दुजोरा दिलेला आहे की शुभवर्तमानकार कोण कोण होते असं. तर हे संदर्भ यासाठी मी देत आहे म्हणजे विद्वानांचे, की तुम्ही त्याचा अभ्यास करा. इंटरनेटवर जा, जर पुस्तके नसतील तर चर्च फादर्स टाका,
तुम्हाला सगळं तेथे ती साईड जर योग्य आहे तर तुम्हाला माहिती मिळेल. किंवा मग हिस्ट्री ऑफ द चर्च हा जो विषय आहे त्यामध्ये तो मोडतो. मंडळीचा महामंडळाचा इतिहास. आजच्या या अभ्यासामध्ये चला आपण सुरुवात करू थोडंसं, आणि काही नोंदी हव्या तर तुम्हाला मी दिलेच आहे. हे जे पुस्तक आहे त्याचं पहिले थोडक्यामध्ये विवरण मी देतो. ह्याची जी रूपरेषा आहे तिकडे लक्ष देऊ आपण. पहिल्या 3 वचनांमध्ये एकच अध्याय असल्यामुळे मी अध्याय सांगत नाही, वचने आहेत. पण तुम्हाला हवं तर एक असा अध्याय लिहू शकता आणि वचने 1 ते 3. यामध्ये तुम्हाला प्रेषितीय प्रस्तावना. आता जेव्हा पण आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपण नुसती प्रस्तावना म्हणत नाही, प्रेषितांनी केलेली प्रस्तावना. तिच्यामध्ये काही शब्दप्रयोग वारंवार येतात की ते तशीच प्रस्तावना करतात. ती ओळख आहे त्या प्रेषितांची. 4 ते 6 मध्ये आपल्याला योहान शिकवतो की सत्याचा व प्रीतीचा मार्ग धरा. सत्याचा व प्रीतीचा मार्ग धरा. तिसरी गोष्ट यामध्ये वचने 7 ते 11 मध्ये आहे. फसविणारा म्हणजे विश्वासासंदर्भात फसविणारा आणि ख्रिस्त विरोधक यांची लक्षणे ओळखा. तो सल्ला देत आहे मंडळीला आणि विशेषतः एका वडील स्त्रीला तो सल्ला देत आहे. आणि 12 आणि 13 वचनामध्ये पुन्हा एकदा आपल्याला उपसंहार किंवा सारांश आढळतो, पत्राचा सारांश. बारा 13 पत्राचा सारांश. आता थोडं नीट परत एकदा ऐका. पत्रलेखन ही साहित्याची कला आहे. पत्रलेखन साहित्याची काय आहे? कला आहे. पवित्र शास्त्रातील नव्या करारामधील पत्रे ही त्या काळामध्ये असलेल्या ग्रीक, रोमी, यहुदी साहित्य प्रकारांमध्ये मोडतात. एक ठळक पद्धत असते. पहिली गोष्ट त्याच्यामध्ये सतत येते ती ही की कोणाला हे पत्र लिहित आहे. पूर्वी आम्हाला आठवतं श्री रारा, श्रीमान राजेसाहेब महोदय, अमुक 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 अमुक, आपणास प्रणाम. आशा आहे की आपण सुदृढ असाल, निरोगी असाल, असं प्रारंभ करत होतो. मग खाली यायचा मजकूर. पत्र लिहिण्यास कारण की मजकूर. मजकूर नंतर समारोप. या पत्राद्वारे आपणास विनंती की कृपया आपण मेहरबानी करावी, लक्ष द्यावे, सहाय्य पुरवावे व आपली करुणा किंवा दया किंवा कृपा दाखवावी. आभार. आपला नम्र विश्वासू अमुक अमुक. मग तिथे ताक असा शब्द असायचा. आता मला माहिती नाही तुम्ही पत्र लेखन पाहिलं की नाही. ताक, ता शून्य म्हणजे टिंब, क टिंब. ताक म्हणजे ताजा कलम. ताजा कलम म्हणजे काय की अचानक एखादी गोष्ट आठवली, कोणी आलं, कोणी विनंती केली, अहो बाबासाहेब पत्र लिहित आहेत का? हो. कोणाला लिहित आहेत? त्या दादासाहेबांना लिहित आहे. माझा नमस्कार देऊन द्या ना त्यांना. मग ताजा कलम, त्याला PS म्हणतो आम्ही इंग्रजीमध्ये, पोस्टस्क्रिप्ट. तसं बघा तुम्ही जर वचन 13 कडे बघा बरं, तुम्हाला मजेदार ते समजेल की पोस्टस्क्रिप्ट कशी असते. ताजा कलम म्हणजे काय तर तो म्हणतो तुझ्या निवडलेल्या बहिणीची मुले तुला सलाम सांगतात. आता
आपण बघूच थोडक्यामध्ये की हे काय आहे नेमकं. तुझ्या बहिणीची मुले जर वचन 1 मध्ये घेतले तर एक निवडलेली बाई आहे, तिचं नाव कुरिया असावं किंवा ती सन्मान्य महाजनांपैकी श्रीमंत अशी स्त्री असावी जिच्या घरी मंडळी जमत होते. तिची एक बहीण आहे. मग जेव्हा योहाने पत्र लिहित होता तर मी कल्पना करतो की ती योहानाकडे किंवा योहान तिथेच होता, ती तिकडे आली, चहापान असेल काय असेल, आली आणि विचारलं, प्रेषित योहान तुम्ही काय करतात? मी तुमच्याच बहिणीला पत्र लिहित आहे. असं का? मग कृपा करून माझ्या मुलांचा तिला काय द्या, सलाम द्या. याला ताजा कलम म्हणतात. आता ह्याच्या टप्प्यांना मी तुम्हाला सांगितलं, याच पद्धतीने ही पत्र आहेत म्हणून गडबड करू नका. पूर्ण पत्र वाचा. या 4 टप्प्यांमध्ये कोणास लिहिले, काय लिहिले, केव्हा लिहिले, का लिहिले, कशासाठी लिहिले, उद्देश काय होता, आणि मग त्याचा समारोप जो आहे तो कसा, त्याच्यामध्ये मार्गदर्शन आहे का, मदत आहे का, काही अभिवचन आहे का, म्हणजे प्रॉमिस केलंय का काही, किंवा मग अचानक कोणी आला आणि त्याने काही निरोप दिला का, तो तिथे पोहोचवता येत होता. तर या प्रकारे ही पत्रे असतात. म्हणून हे समजणं गरजेचं आहे की मुद्दामून मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली की तुम्ही आणि मी जेव्हा आपण वाचतो, अभ्यास करतो, शिकवतो, तर स्ट्रक्चर म्हणतात, आराखडा जो आहे त्या पुस्तकाचा तो संपूर्णपणे घ्यायला शिकायचा आहे. हे महत्वाचं आहे. आणि परिच्छेद तुम्हाला तिथे विद्वानांनी करून दिलेले आहेत. त्या परिच्छेदांकडे लक्ष द्या. एका परिच्छेदामध्ये काही वेगळे वेगळे केलेले विषय तुम्हाला सापडतात. म्हणून वरचा परिच्छेदाचा शेवटला भाग आणि खालच्या परिच्छेदाचा पहिला भाग हा जोडलेला असतो. तुम्ही ते दोघं जोडल्याशिवाय, म्हणजे 2 विचारांना एकत्र आणल्याशिवाय तुम्हाला अर्थबोध होत नाही. म्हणजे ही पद्धत आहे, शिक्षण पद्धत आहे, अध्ययन पद्धत आहे. म्हणून पत्रे म्हटल्यावर कोणाला लिहिले त्याचा मजकूर, नंतर काय लिहिले त्याचा मजकूर, त्यानंतर काय विशिष्ट नोंद, आता याच्यात आहे मी तुम्हाला देणारच आहे की विशिष्ट नोंद काय होते, आणि नंतर त्याचं ताजा कलम. या प्रकारे पत्र लिहिले जात होते. आता इंटरनेटमुळे असं झालंय की मेसेंजर वापरून घेतो, फेसबुक वापरून घेतो किंवा व्हॉट्सअप वापरून घेतो, पोस्टामध्ये पत्र टाकायची गरज पडत नाही. जिथे तिथे फोन कॉल आहेत, त्याचे दाम किती वाढले तरी आपण वापरतोच, काही फरक पडत नाही. त्यामुळे आता जग एकदम म्हणजे शेजारी येऊन गेलेलं आहे. पूर्वीसारखं श्रम नाही. मला आठवतं मी स्टेशनचा पोस्ट मास्टर असायचं, तर मला ते समायचं. मग ते पत्रांचा गठ्ठा आला का मग ते नावाप्रमाणे, घरांप्रमाणे सॉर्ट करायचं, पोस्टातून पहिले आणायचं, पोस्टमास्टरकडे एक चावी, मॅनेजरकडे एक चावी. मग मी गेलो का तो मला उघडून देणार. थैली होती, बॅगमध्ये सर्व पत्रे जातील, बॅग बंद होईल, मी घेऊन जाईल, मला मॅनेजर सांगेल उघडा, मला रचून द्या. मग मिशन स्टेशनचे पत्र वेगळे करा, काही दुसरं असतील ते वेगळे करा, वैयक्तिक असेल ते वेगळे करा. हे सॉर्टिंग करावं लागायचं. आणून नुसतं द्यायचं तर त्यांना ते म्हणजे कठीण जायचं, वेळ जायचा. तर आपण जो पुढचा टप्पा घेत आहोत पौलाचा, त्या प्रकारची पद्धत आपण वापरणार आहोत. त्याला सॉर्ट करणार आपण, वेगळे वेगळे करून त्यांना आपण जोडणार आहोत. की एकच कंपाऊंड आहे, 15 घरं आहेत, पत्र मागे पुढे आहेत, मग ते जोडले आणि दिले तर 1 2 3 4 15 एका वेळेतच होऊन जातात. नाही तर कधी 15ला दिलं, कधी 10ला दिलं, कधी 8ला दिलं, कधी 2ला दिलं, तर त्याला वेळ लागतो, विलंब होत होतो. तर ही पद्धत आहे शिक्षणाची, ती लक्षात घ्या. चला थोडासा सारांश घेऊया या पुस्तकाचा. पहिल्या वचनामध्ये आहे, विवरणामध्ये, की निवडलेली बाई, तिच्यावर वरच्या रेषेमध्ये 1 अंक दिसत आहे. तुम्ही आपल्या बायबलमध्ये असेल तर पाहू शकता. 1 क्रमांक त्याच्यावर लिहिलेला आहे, बाई याच्यावर.
तुम्ही तळटीप म्हणतात. फुटनोट म्हणजे तळटीप हा शब्द पण लिहून घ्या, कारण सहसा वापरला जात नाही हा शब्द. तळटीप म्हणजे तुम्ही शास्त्रलेखांच्या खाली, म्हणजेच देहाना येणारा येशू याच्या खाली तुम्हाला तळटीप आढळते. तळटीप घेतल्यावर क्रमांक 1 असल्यामुळे तळटीपीमध्ये काय लिहिलं आहे ते वाचायचं. निवडलेली बाई. मग 1 मध्ये काय लिहिलं आहे? मुळात म्हणजे ही बाई म्हणजे कोण, किंवा बाई म्हणजे काय? कुरिया. आणि लेखक असं म्हणजे विद्वान असं म्हणतात, हे कदाचित एखाद्या कुलीन स्त्रीचे नाव सुद्धा असेल. आता मला जी अडचण पुष्कळदा दिसते ती अशी आहे, तुम्ही समजा, मी समजा, आपण बोलत आहोत, निवडलेली बाई. बाई शब्द येताच तुम्ही कुठे जाणार आहे माहिती आहे का? 1 शंभरोनी स्त्री, 2 येशूची आई मरिया. करतो म्हणतो बाई तुझा माझा काय समज. मग लेखक कोणाबद्दल बोलत आहे आणि तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? हे जे स्वैर विचार होतात याला नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला प्रयत्नच करावे लागतील. असं समजू नका की तुम्ही हा शब्द आला बाई याच्यावर मी 1 तास बोललो. काहीच आवश्यकता नाही. बाई म्हणजे काय? ती स्त्री आहे का? हो. तिचं नाव असू शकतं का? हो. नसू पण शकतं. पण कुरियेचा अर्थ काय? ग्रीक भाषेमध्ये जर तो तुम्ही पडताळला तर तुम्हाला लक्षात येतं, कुरिया म्हणजे येशू ख्रिस्ताला जो शब्द वापरलेला आहे कुरियोस म्हणजे प्रभू, धनी. आणि कुरिया म्हणजे स्त्रीलिंगी आहे, धनीन म्हणजे मोठ्या श्रीमंत घराण्याची प्रमुख. मग असा विचार केल्यावर तुमच्या लक्षात येतं की योहान कोणाला पत्र लिहित आहे? एका फार मोठ्या धनिनीला पत्र लिहित आहे, जिच्याकडे भरपूर पैसा आहे, घरदार आहे, कदाचित व्यवसाय आहे, घराणं आहे, नोकर चाकर आहेत, व्यवस्था आहे, आणि जी मंडळीमध्ये प्रमुख पण आहे. कुरियाचा अर्थ प्रमुख पण होतो, परंतु एपिस्कोपस नाही येते. 2 मध्ये तुम्ही जाल, त्याच्यामध्ये तिची मुले ह्याच, वडील ह्याच कडून. वडीलला पण 2 क्रमांक आलेला आहे तुमच्या बायबलमध्ये. आणि खाली मुळात आलेला आहे 2 मध्ये, तळटीपेमध्ये प्रेस्बुतर. पहिले कुरिया आणि ग्रीकमध्ये दुसरा शब्द आला प्रेस्बुतर. आता योहान हे का करत आहे? हा फरक का दाखवत आहे? वडील हे मंडळीचं संचालन करीत होते, परंतु मंडळीला पैशा अडक्याने आपल्या घरादाराने मदत करणाऱ्या लोकांना सन्मानाने बोधन केलं जात होतं. ते मंडळीमध्ये होते पण वडील नव्हते. असते तर चांगलंच आहे, आपल्याला नेमकं सांगता येत नाही. मग याच्यासाठी आपल्याला परत मग वडिलांवरून अभ्यास करावा लागेल. परंतु परत तीच आठवण मी देतो, वडील शब्द आल्याबरोबर एकदम तुमचं मन भरकटतं. कुठे जातात तुम्ही? इफिस्करास पत्र अध्याय 6, मुलांनो, आईबापानो, वडिलांनो वगैरे. नाहीतर मग उधळ्या पुत्र आलाच, उधळ्या पुत्राचे वडील, है ना? असं करू नका. तोच प्रश्न योहानाला विचारला की योहान प्रेषित साहेब, तुम्ही वडील जेव्हा शब्द वापरला तो उधळ्या पुत्रा संदर्भात होता का? तर तो आपल्या तोंडात मारून म्हणाल की वेड्या, तुला कोणी शिकवलंय? हे बघा, पवित्र शास्त्राच्या लेखकांच्या संकल्पनांशी आपल्या बुद्धीने, आपल्या प्रयत्नाने खेळ करू नका. नाहीतर तुमचं प्रवचन, तुमचं शिक्षण कधीच आशीर्वादित होणार नाही. लोक म्हणतील खूप छान, खूप छान, परंतु देवाच्या जवळ जेव्हा होईल आणि योहानाला उभं केलं जाईल आणि हा प्रश्न विचारला जाईल की ग्लॅडविन जयकर वडील म्हणजे उधळ्या पुत्राचा बाप असं बोलला, प्रेषित योहान नेमकं तुमचं काय म्हणणं होतं?
म्हणजे तिथे फजिती होईल ना. आपण इथं दाखवायचं मी फार विद्वान आहे आणि देव म्हणाल वेड्या तुझ्यासारखा निर्बुद्ध कोणी नव्हता. बघा हे असं आहे. हे म्हणून हे समजणं गरजेचं आहे. पत्र छोटंसं आहे पण ह्याच्यात शिक्षण फार मोठं आहे. म्हणून पहिले म्हणजे ज्यांना लिहिलं ते आणि योहानाबरोबर जे वडील त्यांच्याकडून म्हणजे शक्यतो इफिसमधून ते पत्र लिहित आहे किंवा बाहेरून तो पत्र लिहित आहे. नंतर प्रेषितीय प्रस्तावनामध्ये आशीर्वाद आहे. तो तिहेरी आशीर्वाद म्हणजे देवपित्यापासून वचन 3 आणि एक शब्द प्रयोग बघा हा नवीन करारात पहिल्यांदाच आलेला आहे. म्हणजे लेखकांनी पहिल्यांदा वापरलेला शब्द प्रयोग आहे. वचन 3 देवपित्यापासून व पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त. बघा आता 4-5 शब्द आलेले आहेत. येशूचे नामाभिधान टायटल्स 4-5 शब्द आले. बघा कोणता आहे. पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त. आता येथे प्रभू म्हणत नाही. तो प्रभू येशू ख्रिस्त असं नाही म्हणत. तो म्हणतोय पित्याचा पुत्र. याचा अर्थ काय झाला. लोकांना सिद्धांत शिकवण्यात आले होते. देव आपला पिता आहे, येशू ख्रिस्ताचा पिता आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. कारण मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की काही मतवादी ईश्वर विज्ञान घेऊन आलेले होते, फिलॉसॉफी घेऊन आलेले होते. ते येशू ख्रिस्ताची देहधारणा नाकारत होते. पहिल्या पत्रामध्ये आहे की येशू ख्रिस्त हा एक फॅन्टम आहे असं ते म्हणत होते. फॅन्टम म्हणजे महावीर आहे, चमत्कार आणि याच्या सामर्थ्याने भरलेला आहे. तो देव नाही, देवाचा पुत्र नाही. आणि आहे तर तो दैहिक आहे, दैवी नाही. म्हणून जेव्हा योहान पत्र लिहिताना लोकांना सांगतो तर तो हे आठवण करून देत आहे की कोणता येशू ख्रिस्त जो या मी तुम्हाला सांगितलेल्या पित्याचा कोण आहे पुत्र, ज्याची देहधारणा ज्याचं देवत्व तुम्ही मान्य केलेलं आहे तो. हे जे मतवादी आहेत, खोटे पाखंडी शिक्षक आहेत, त्यांनी सांगितलेल्या ख्रिस्तावर विश्वास ठेवू नका. येशू ख्रिस्त आरोग्य देतो तो ख्रिस्त नाही. येशू ख्रिस्त भाकर पुरवतो, लग्न जुळवतो, नोकऱ्या देतो, आरोग्य देतो. हे तर त्याच्या कार्याचे प्रकार आहेत पण तो येशू ख्रिस्त नाही आहे ना. विशेषतः पैशाची भरभराटीच्या मागे लोक लागलेले आहेत. मला तुम्ही सांगा एकही दाखला, एकही चमत्कार येशूने पैशाच्या वाढही संबंधाने केला का की त्याला 5 ड्राखमा दिल्या आणि त्या 5,000 झाल्या असं झालं का. 5 भाकरी 5 मासे 2 मासे 5,000 लोक जेवले मान्य, 4,000 लोक जेवले मान्य. परंतु पैशा संदर्भात, घरादारा संदर्भात, विवाहा संदर्भात येशूने आशीर्वाद दिला का. जा तुला बायको मिळणार आहे असं काही आहे का. तर कसं ओळखायचं. योहान शिकवत आहे जो पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त तो लक्षात ठेवा. पुढे मी तुम्हाला देतच आहे. तिसरी महत्वाची गोष्ट त्याच्यापासून तुम्हाला काय मिळते. कृपा, दया, शांती आणि ही तिन्ही गोष्टी आपल्याला सत्यात व प्रीतीत आपल्याबरोबर राहतील. आता हे आश्वासन आहे. पहिले इशारा दिला, थोडक्यात आठवण दिली. आता काय दिलं त्याने अभिवचन. आता वचन आणि अभिवचन याच्यात फरक आहे. वचन म्हणजे करार, अभिवचन म्हणजे आशीर्वाद. फरक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही बोलता देवाचं वचन असं म्हणतं तर तुम्ही यहोवाने केलेल्या कराराच्या शब्दांबद्दल बोलत आहात. देवाने वचन दिलं म्हणजे त्याने शपथ वाहिली असा त्याचा अर्थ आहे. पण अभिवचन शपथ नाही आहे, आशीर्वाद आहे. हा फरक बोलताना ठेवा. लोकांना समजू द्या, कळू द्या की एसे चर्चेसमध्ये
छोटे छोटे वाटणारे देवाचे दास आहेत, परंतु त्यांची बुद्धिमत्ता, आत्मिकता आणि ज्ञानाचे डोळे हे देवाने उघडलेले आहेत. त्यांना समजतं, हे कळू द्या लोकांना. आणि मला आनंद वाटतो की आपल्या एसे चर्चेसच्या या ऑनलाईन अभ्यासाला, सभांना खूप लोक प्रतिसाद देत आहेत. त्याचे दुष्परिणाम आहेत की लोक म्हणतात काय जायचं आज रविवारी, है ना, पाळक साहेब काय बोलणार आहे आम्हाला माहीत आहे. खरं तर काहीच माहीत नसतं काय बोलणार आहे. म्हणून कधी कधी मला आनंद वाटतो की काही पाळक लोक विषय टाकतच नाही, सिक्रेट ठेवतात. परंतु कळू द्या ना लोकांना काय बोलणार आहे. जसं तुम्हाला मी हे सांगितलं की आपण आज पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त कोण आहे या विषयावर आपण उपदेश करणार, ऐकणार आहोत. त्यांनी कधी ऐकलं नसेल, आकर्षित होतील, येतील. परंतु दुष्परिणाम हे पण आहेत ऑनलाईनचे की लोक म्हणतात काय ऐकायचं, नंतर ऐकून घेऊ ना, रिपीट करून घेऊ ना. आता हा आपण जो कार्यक्रम जो करत आहोत, ही जी सेवा दिली जात आहे ही अधिकृत आहे, ही बंधनकारक आहे, सेवकांना बंधनकारक आहे, सर्वांनी अटेंड करायला पाहिजे आहे. अभ्यासक्रम सायंकाळचा अर्धा तास, पाऊण तास अटेंड करायचा आहे. परंतु दिसत नाही की काही करतच नाही. तुम्हाला अनेकदा सांगितलं, दिलेल्या नोंदी प्रिंट करा, छापून घ्या, फाईल करा. जेव्हा वर्कशॉप होतं तेव्हा फाईली नसतात. मग तुम्ही जर स्टोअर केलेला असेल आणि तुमचा मोबाईल खराब झाला तर, काय बिघाड आला तर काय कराल? तुम्ही सावध राहा. 5 पैसे जातात तर एवढी काही आपली म्हणजे लाचारी नाही आलेली आहे एसे चर्चेसमध्ये की 5-50 रुपये आपण खर्च करू शकत नाही. करू शकता. ज्ञान विकत घे, नीतिसूत्रामध्ये वारंवार सांगितलेलं आहे. असं ज्ञान मिळत नाही, विकत घे. आता शिक्षण दिलं, समाचार घेतला. आता पुढच्या 4 ते 6 मध्ये एक विषय आहे, तो असा आहे, सत्याचा व प्रीतीचा मार्ग धरा. सत्याचा प्रीतीचा मार्ग धरा. आता प्रश्न असा करूया आपण की आपण तो का धरावा आणि त्याचे सुपरिणाम काय. हा मार्ग आपण का धरावा आणि त्याचे सुपरिणाम काय. म्हणजे उदाहरणार्थ तो ती निवडलेली बाई कुरिया जी असेल, योहान तिला म्हणतो की हे बघ बाई, मी तुला सत्याचा आणि प्रीतीचा मार्ग समजावत आहे, तू ते लक्षात घे, त्याप्रमाणे चाल. म्हणजे काय सुपरिणाम होतील. काय लिहिलंय तिथे, आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत, यावरून मला अतिशय आनंद झाला. सत्याने प्रीतीने चालण्याचा परिणाम आईमुळे किंवा धनिनीमुळे काय झाला, तिची काही मुले तशा प्रकारच्या मार्गात चालू लागली. आता काही मुले म्हटल्यावर एकापेक्षा जास्त मुले असावीत, किंवा काही वेळेला जे घरामध्ये कामकरी होते त्यांनाही मुले संबोधले जात होते. आपण असं गृहीत धरूया, हिची जी देहाची मुले होती ती प्रीतीने आणि सत्याने चालत होती. कारण काय, आपली आई त्या मार्गाने जाते म्हणून. मग प्रीतीने सत्याने चालणे म्हणजे वचन 5 मध्ये की आज्ञा पालन करणे. बाई, तुला ही आज्ञा आहे जी प्रभू येशू ख्रिस्ताने दिली, त्या प्रीतीमध्ये चालणे म्हणजे आपली स्वाभाविक निवड नाहीये, आपली स्वाभाविक प्रेरणा नाहीये, वाटतं म्हणून नाहीये. हे काय आहे, आज्ञेचं पालन आहे. जेव्हा तू असं म्हणते की मी देवाची आज्ञा पालन करते, माझ्या मुलांनो ऐका, तर मुले काय म्हणतात, हो मामा, हो आई, आम्हाला पण इच्छा आहे, आम्ही पण देवाच्या प्रीतीचं आज्ञा पालन करावं. कारण आम्ही कोणामध्ये बघत आहे, ते तुझ्यामध्ये बघत आहे.
सत्य आणि प्रीतीने चालण्याचा स्वभाव दिसू द्या आपल्या लेकरा बाळांना, असा त्याचा अर्थ आहे. वचन 7 पासून 11 मध्ये फसवणारा आणि ख्रिस्त विरोधक. कारण फसवणूक करणारी म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्त विरोधक असलाच आहे. आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हास मिळावे म्हणून खबरदारी घ्या. वचन 9. ख्रिस्ताच्या शिक्षणाला, हे वचन फार महत्वाचं आहे, ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेम कुशल विचारू नका. कारण जो त्याचे स्वागत करीतो तो त्याच्या सत्कर्मांचा नाही, दुष्कर्मांचा भागीदार होतो. बापरे, डोळे उघडणारी गोष्ट आहे. आपण फार म्हणजे खबरदारीने कोणाचा अनुकरण करतो याकडे लक्ष द्या. ख्रिस्त विरोधक आहे, त्याची लक्षणे त्याच्यात दिली. म्हणजे फसवणूक करतात, ते देहाने आलेल्या येशू ख्रिस्त याला कबूल करत नाही, ते ख्रिस्त विरोधकच आहे. पण ते काय करतात, तुम्हाला प्रेषितांनी केलेलं कार्य ते निष्फळ करतात आणि तुम्हाला त्याचं पूर्ण प्रतिफळ मिळत नाही. पुष्कळ जण प्रतिफळ पावत नाही, वारंवार 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 तेच करतात, पण त्यांना देवापासून प्रतिफळ जे पाहिजे, कृपा, दया, शांती, सत्य, हे त्यांना मिळत नाही. त्याचं काय कारण? तर ते हे कारण आहे की तुम्ही अशा खोट्या शिक्षक आणि शिक्षणाला बळी पडू नका, मागे लागू नका. नाही तर काय होत आहे, तुम्हाला त्यांच्या दुष्कर्मांचा हिशोब तुमच्याकडून पण घेतला जाईल. ज्या प्रचारकाला, शिक्षकाला आम्ही ख्रिस्ताला नाकारणारा समजतो, जो ख्रिस्त प्रगट झाला त्याच्याशिवाय ख्रिस्त गाजवला जातो आणि तो केवळ फार छान गोड गोष्टी बोलतो, हजारो लोक जमतात, तर त्याचा अर्थ असा होत नाही की म्हणून तुम्ही बरोबर आहात. एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल, मला भीती वाटत नाही सांगायला ते, की किती वर्ष झाले आपल्या मंडळांचे लोक धावतायत, इथे जा तिथे जा, कुठे चालले तिकडे मीटिंग आहे, कुठे चालले तिकडे मीटिंग आहे. प्रश्न काय आहे, त्यांना येशू ख्रिस्ताचं शिक्षण कळून त्यांच्यात बदल आला का? तुमच्यात बदल आला का? तुम्हाला ते प्रतिफळ का मिळत नाही? कारण त्याच्या दुष्कर्माचे तुम्ही कोण बनला आहात? भागीदार. हे तुम्हाला समजलंच पाहिजे. कळत न कळत आपण हे करतो, म्हणून आपणही सावध होणं आवश्यक आहे आणि इतरांना सावध करा. ऐकत नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही. परंतु तुम्ही जेव्हा अनुकरण करता तर आपल्याला माहीत आहे की या जगात खोटे शिक्षक आज पण आहेत आणि त्याची नावं सर्व जगात माहीत आहेत. त्यांच्या लाखो लोकांच्या सभा भरतायत आणि मोठे मोठे दावे केले जात आहेत आणि मोठे मोठे आपले लोक, पाळक, सेवक वर्ग धावतायत, सेवकांबरोबर लोकही धावतायत. मला तर असं वाटतं की जर त्यांच्या जीवनात बदल आला, देवाने कार्य केलं, तर ते मंडळीमध्ये दिसलं पाहिजे. त्यांची उपस्थिती, सहभागितेमध्ये जास्तीत जास्त व्हायला पाहिजे, अभ्यासामध्ये जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. तसं परिवर्तन काही दिसत नाही. त्याचं कारण हे की त्यांना असं वाटतं त्यांच्यामुळे त्यांना प्रतिफळ मिळेल, जेव्हा की उलट होऊन राहिलं आहे. देव त्यांच्या विश्वासामुळे, सत्यात चालल्यामुळे जे प्रतिफळ देत आहे त्याला ते मुकत आहेत, ही एक गोष्ट. दुसरं म्हणजे सत्कर्म न करता ते उलट, म्हणजे ते म्हणत असतील इतके हजार मी दिले, तितके लाख मी टाकले, माझी जमीन वापरायला दिली,
छान. पण तुम्ही तसं करून काय केलेलं आहे? त्यांच्या दुष्कर्मात भागी घेतलेले. तुम्हाला हिशोब द्यावा लागेल आणि त्याचं प्रतिफळ तुम्हाला तसा नकारात्मकच मिळेल. मग असा शिक्षण देणारं कोणी आला तर काय म्हटलेलं आहे? तुम्ही प्रीती करता, बंधुवर्गावर प्रीती करता, आज्ञापालन करता, चांगलं आहे, पण कोणावर कशी प्रीती करायची हे समजून घ्या. अशा लोकांना पहिली गोष्ट घरात घेऊ नका. दुसरी गोष्ट क्षेम कुशल विचारू नका. हाऊ आर यू ब्रदर, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बिलकुल नाही. का विचारायचं? जर तुम्ही तसं करता तर तुम्ही त्यांच्या संगती, त्यांच्या दुष्कर्माचे भागीदार बनता. म्हणून कुटुंबांनी, विशेषतः महिलांनी हे लक्षात ठेवायचं आहे की कोणाचा आदर सत्कार करायचा आणि कोणाला टाळायचं. म्हणून प्रमुख जे आहात तुम्ही मंडळीचे आणि विशेषतः पुरुष वर्ग, आपल्या घरी ह्या गोष्टी शिकवा. 12 आणि 13 मध्ये समारोप आहे. तो जास्त मोठा नाही. मला तुम्हास पुष्कळ लिहायचे होते, ते कागद व शाई यांनी लिहावेसे वाटत नाही, तर तुम्हाकडे येऊन मला समक्ष बोलता येईल अशी मी आशा बाळगतो, म्हणजे आपला आनंद परिपूर्ण होईल. योहान प्रेषित आनंदाबद्दल बोलत आहे. आणि हा आनंद काय आहे? ती जी मंडळी होती ती सत्यामध्ये, विश्वासामध्ये, प्रीतीमध्ये चालत होती. म्हणून आणि ह्याला खूप सांगायची इच्छा आहे, पण तो म्हणतो असा असल्यावर मी आल्यामुळे आपला, माझ्यामुळे तुमचा आणि तुमच्यामुळे माझा आनंद वाढणार आहे. 13 वचन समारोपाचं, त्याला ताजा कलम आपण म्हटलं. तुझ्या निवडलेल्या बहिणीची मुले तुला सलाम सांगतात. म्हणजे असं असतं घराण्यामध्ये एखाद्या वेळेला की काही चांगली मोठी घराणे, श्रीमंत घराणी असतात, एकमेकाची काळजी घेतात, एकमेकाशी संपर्कात राहतात आणि संधी मिळाली तर क्षेमकुशल विचारतात. आणि अशा प्रकारे या पत्राचा समारोप होतो. मी तुम्हाला काही प्रश्न दिले, ते तुम्ही वाचा, ही नोंद वाचा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं ते याच्यामध्ये सर्व आहे. आणि देव तुम्हाला आशीर्वाद देव. पुढचं 3रं पत्र आपण संपू आणि नंतर मग विचार करू की पुढे कसं जाता येईल. यावेळेस पुन्हा एकदा देवाचे आभार मानूया आणि प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या वर्गाची समाप्ती करूया. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग अस ऑन एस ए चर्च नंदुरबार, चर्च बेस्ड थिओलॉजिकल एज्युकेशन, and we praise God for what God is doing in us in districts of Nandurbar, Jalgaon and Dhule. We thank God for all of you, those who have attended, and we pray that you continue to learn from the scriptures what the Bible says, and moreover what the God has to say to you, to your family, to your church, to your leadership. Thank you very much, and continue to join us in the days to come. थँक्यू सर. आजच्या या अतिशय सुंदर अध्ययनासाठी आम्ही खरोखर प्रभूला धन्यवाद देतो. आदरणीय माननीय डॉक्टर गॅडविन पार्क साहेब यांचे देखील मी मनापासून आभार मानतो की आज अतिशय स्पष्टपणे त्यांच्यापासून आलेलं एक्सप्लेशन आहे. आणि म्हणून जे उपस्थित आहे त्यांचे विशेष मी आभार मानतो. यावेळेस आम्ही प्रार्थना करणार आहोत शेवटची. आणि मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंड LP वळवी साहेब पुढे येतील, प्रार्थना करतील आणि मग आपण प्रभूची प्रार्थना म्हणू आणि आशीर्वाद देखील LP वळवी साहेब देतील. संध्याकाळसाठी सूचना आहे. संध्याकाळी 6 वाजता पुन्हा ऑनलाईन प्रार्थना मनन राहील आणि त्या ठिकाणी देखील आपणा सर्वांना प्रेमपूर्वक आमंत्रण आहे. प्रेमळ पवित्र पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावात आम्ही धन्यवाद देतो, कारण तुझी कृपा प्रभू तू आमच्यावर ठेवलेली आहे. यासाठी की प्रभू तुझ्या वचनाचं सकल ध्यान करून त्या वचनाचं खरं सत्य मर्म समजून स्वतःच्या आत्मिक जीवनासाठी आणि इतरांच्या आत्मिक जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी
सत्यामध्ये स्थिर करण्यासाठी, सत्यामध्ये चालण्यासाठी आणि अशा प्रकारच्या जीवन वर्तन क्रमामधून तुझं गौरव करण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला या दिवसामध्ये तू पुरीव. जे कोणी प्रभू आज ज्यांच्या कानावर प्रभू ऑनलाईनच्या माध्यमातून जे वचन त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोचलेलं आहे, या समयामध्ये प्रभू सर्वत्र प्रभू विपरीत अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि खोट्या शिक्षणाचा सुळसुळाट आहे. अशा स्थितीमध्ये प्रभू आम्ही आमच्या विश्वासाचं स्वरक्षण करून आम्ही सत्यामध्ये स्थिर राहून प्रभू आम्ही चालावं ही तुझी इच्छा आहे आणि त्या दिशेने तू आम्हाला घेऊन जात आहे. त्याहीबद्दल प्रभू आम्ही धन्यवाद देतो, कारण तुझं वचन सत्य आहे. तुझ्या वचनामधलं सत्य कधी बदलत नाही, ते अंतिम आणि परिपूर्ण आहे. आणि म्हणून प्रभू हे जीवनाची वचने तू आमच्या जीवनामध्ये सदैव राहू दे. ज्या कोणी ही वचन ऐकले प्रत्येकाला तू आशीर्वाद दे आणि ही कृपा पुरीव प्रभू आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तू शक्ती दे प्रभू, की याप्रमाणे करण्यासाठी तू आम्हाला बल दे. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या तुझ्या सर्व दासांबरोबर, ऑनलाईनमध्ये तुझं वचन ज्याने ऐकलं त्या सर्व प्रिय विश्वासणाऱ्यांबरोबर, देवाची मंडळी आणि निवडलेले राष्ट्र इस्रायल्याबरोबर प्रभू येशू तुझीपर्यंत सो. आमेन.